मुंबईकरांना सीएनजी दरवाढीचा पुन्हा फटका. सीएनजी 2 रुपयांनी महागला. 15 दिवसांमध्ये दुसऱ्यांदा वाढ. दरवाढीनंतर सीएनजीचा दर प्रति किलो 86 रुपयांवर. सरकारला दिलेली वेळ संपली. लेखी आश्वासनाशिवाय आता मागे हटणार नाही. शिष्टमंडळाच्या चर्चेनंतर ही जरांगे आजपासून उपोषणावर ठाम. उपोषण सुरू होण्यापूर्वी मंत्री विखे पाटील पुन्हा जरांगेंची भेट घेणार. काही मागण्यांचं लेखी पत्र जरांगेंना देणार. रात्री विखे पाटलांची विभागीय आयुक्तांसोबत बैठक. स्वतंत्र मराठा मंत्रालयाची स्थापना करा. सारथीच्या बंद झालेल्या योजना सुरू करा. मनोज जरांगेंची सरकारच्या शिष्टमंडळाकडे मागणी. शिंदे समिती आल्यापासून किती नोंदी शोधल्या? जरांगेंचा शिष्टमंडळाला थेट सवाल. महाराष्ट्रामध्ये 58 लाख नोंदी सापडल्या, मग दाखले वाटपात दिरंगाई का? जरांगे आक्रमक. हैदराबाद गॅझेटसह सातारा संस्थांचा गॅझेट लागू करा. जरांगेंची मागणी. तर हैदराबाद गॅझेटचं प्रकरण कोर्टामध्ये प्रलंबित, त्यामुळे सातारा गॅझेटला कायदेशीर अडथळा येऊ शकतो. विखेंचं वक्तव्य. कुणबी प्रमाणपत्र थांबवण्यासाठी वरून आदेश नाहीत. अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे दाखल्यांना उशीर. संबंधितांवर कारवाई होणार. विखे पाटलांचं आश्वासन. मराठा आंदोलकांवरील 567 गुन्हे मागे, तर 191 गुन्हे कोर्टामध्ये प्रलंबित. गंभीर गुन्ह्यांबाबतही मार्ग काढणार. विखे पाटलांचं आश्वासन. तर आमच्यावर लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर गुन्हे दाखल करा. जरांगेंची मागणी. विधान परिषदेच्या 2 ऐवजी 3 जागांसाठी राष्ट्रवादी आग्रही. पुणे, रायगड, परभणीच्या जागेची मागणी. सुनेत्रा पवार मुख्यमंत्र्यांशी बोलून अंतिम निर्णय घेणार. सूत्रांची माहिती. हम साथ साथ है. तटकरे आणि माझ्यात कोणताही वाद झाला नव्हता. बैठकीदरम्यानच्या चर्चेला वाद बोलू शकत नाही. भुजबळ आणि तटकरेंनी वादाच्या चर्चा फेटाळल्या. रायगडच्या जागेवरून महायुतीमध्ये खलबतं. तटकरे शिंदे भेटीमध्ये रायगडच्या जागेबाबत चर्चा. सूत्रांची माहिती. भरत गोगावलेंनी मदत करावी. तटकरेंची थेट शिंदेंना विनंती. तर गोगावलेंशी बोलून निर्णय घेऊ. शिंदेंचं आश्वासन. पुण्यामध्ये विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू झाल्याचा आरोप. प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग. 4 आरोपींना 8 जूनपर्यंत पोलीस कोठडी. पुणे विषारी दारू प्रकरणामध्ये हडपसर पोलीस ठाण्यामधील 3 पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन. तर पिंपरी चिंचवडच्या दापोडी पोलीस ठाण्याच्या पीआयसह 6 जणांवर निलंबनाची कारवाई. आरोपी शिवराज मोठेगावकरच्या बँक व्यवहारांची सीबीआयकडून चौकशी. नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये संशयास्पद आर्थिक व्यवहारांचा तपास सुरू. लातूरमधील बँकेमध्ये सीबीआयकडून चौकशी. होर्मुझची नाकेबंदी हटवण्यास डोनाल्ड ट्रम्प यांची अटीसह तयारी. कोणतेही अण्वस्त्र वापरणार नाही हे इराणनं मान्य करावं. इराणनं शक्य तितक्या लवकर निर्णय घ्यावा. ट्रम्प यांची भूमिका. घरगुती पाईप गॅसच्या दरामध्ये 50 पैशांची वाढ. महानगर गॅसचे नवे दर लागू. घरगुती पीएनजीचा दर प्रति युनिट 52 रुपये. दादरमध्ये महानगर गॅस पाईपलाईनला मोठी गळती. रस्ते कामादरम्यान जेसीबीच्या धक्क्यामुळे पाईपलाईन फुटली. सध्या परिस्थिती नियंत्रणात. गोखले मार्गावरील वाहतूक सुरळीत. महाडमध्ये भरधाव फॉर्च्युनरची वाहनांना धडक. संतप्त जमावानं माणगाव मोरबा रोडवर कार अडवली. पळ काढण्याच्या नादामध्ये चालकानं पोलिसांच्या अंगावर ही गाडी घातली. पोलीस कर्मचारी जखमी. राजस्थानचा 7 विकेट्सचा पराभव करत गुजरातची फायनलमध्ये एंट्री. फायनलमध्ये आता 31 तारखेला बंगळुरू विरुद्ध गुजरातची लढत. शुभमन गिलचं शतक तर वैभव सूर्यवंशीची 96 धावांची खेळी व्यर्थ.